आज आपण गौरव पडघन यांच्या शेतावर आलो होतो कांद्याची पाहणी करण्यासाठी। आज कंप्लीट कांदा लागवड करून गौरव किती दिवस झाले आपल्याला? 90 ते 100 दिवस झालेले आहे सध्या। 100 दिवसापर्यंत आजपर्यंत आपण ह्या प्लॉट मध्ये बघू शकता की सीड व्यवस्थितपणे सेट झालेले, मधमाशी ज्या प्रकारे पाहिजे होती त्या प्रकारे आलेली आहे। आता लागवडीपासून जर आपण कांद्याचं नियोजन जर बघायला गेलं तर हे सर्व आपल्या हातावरती झालेलंच आहे, पण कशा पद्धतीने लागवड करायची होती, कशी केली, त्यानंतरला याला खताचे कोणकोणते डोस टाकले, हे सर्व आपण गौरव याची लागवड कशी केली होती, त्यानंतरला आपण फर्टिलायझर डोस मी कोणकोणते तुम्हाला दिले होते, त्यानंतर त्याचा फायदा कसा झाला, हे सर्व सांगितलं तर खूप चांगलं होईल। याच्यामध्ये आपण 2 फुटाचा सावा ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण एका टिचावर म्हणजे 9 इंचावर लागवड केलेली आहे। त्याच्यामध्ये आपण खताचा पहिला जे डोस दिला त्याला आपण DAP सोबत मिट्टी मास्टरची 1 बॅग प्रति एकर दिलं होतं आणि त्याच्यावर त्याची लागवड केली होती। बरं, आणि पाण्याचं व्यवस्थापन जर का म्हटलं आपण तर पहिलं जे पाणी आहे तर हे एकदम भरपूर चांगलं पोटभर दिलं होतं आणि त्यानंतर पाण्याचं प्रमाण एकदम कमी कमी दिलं होतं। बरं, आता कमी कमी पाणी देण्याचं कारण, मुख्य कारण असं आहे की कांदा पिकाला जास्त प्रमाणात पाणी असलं तर याला सड चालू होते। सड चालू झाल्यामुळं काय होतं की कांद्याचे प्लॉट जागोजागी बसून जातात, मग रोग जास्त प्रमाणात आल्यामुळं तो जागीच बसतो। म्हणून आपल्याला पाण्याचं नियोजन हे तंतोतंत ठेवावं लागतं। फक्त मॉइश्चर कंडिशन ह्या जमिनीत अशी ठेवावं लागते, वापसा कंडिशन असली तरच कांदा पीक चांगल्या प्रमाणात येतो। याची उगवण क्षमता, आज तुम्ही कोणती व्हरायटी होती आपली? हे आपलं NHRDF लासलगावचा कांदा आहे, त्यांच्याकडून आपण घेतलेला आहे। बरं, आता याची जेव्हा लागवड केली, लागवड झाल्याच्या नंतरला आता थोडक्यात जर आपल्याला कांदा व्यवस्थापन बघायचं झालं तर लागवड झाल्याच्या नंतरला 7व्या दिवशी याची उगवण चालू होती। 7व्या दिवसापर्यंत 7व्या दिवसात त्याचा पूर्णपणे उगवण झाल्याच्या नंतरला तिथून पुढं तुमचे 55 ते 60 दिवसापर्यंत त्याचा पूर्णच्या पूर्ण स्टेम तयार व्हायला लागतो। कांदा, सीडचा कांदा घ्यायच्या वेळेस एवढं लक्षात ठेवा, ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी, तुमचा स्टम जितका चांगला, जितका जाड, जितकी त्याची लय थिकनेस जास्त असली तेवढा त्याचा गोंडा चांगला येईल आणि तो पडणार नाही। जर कांदा पडला तर त्याच्या सीडचा काही एक फायदा होत नाही। म्हणून जेव्हा आपण आता आपण पहिला डोस तर बघितला, आपण दुसऱ्या डोसपासनं त्याच्या ड्रेंचिंग ज्या मी दिल्या होत्या तुम्हाला शेड्यूलमध्ये काय काय दिल्या होत्या त्या एकदा सविस्तरपणे सांगितलं तर बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल। आपण याच्यामध्ये पहिला डोस जसं की आपण सांगितलं की DAP प्लस मिट्टी मास्टर, एकरी 1 बॅग DAP आणि 1 बॅग मिट्टी मास्टर, हे आपला पहिला डोस झाला होता। आणि दुसऱ्या डोसमध्ये आपण 10-26-26 प्लस कन्व्हर्टेस घेतलं। त्यानंतर तिसऱ्या डोसमध्ये आपण 8-21-21 1 बॅग आणि सोबत न्यूट्रिसिल SF त्याची 1 बॅग घेतली होती। हे आपले 3 डोस दिले आपण याला। आणि ड्रिंचिंग मध्ये सोबतच आपण याला ड्रिंचिंग केली जोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये जाता येत होतं। पहिल्या ड्रिंचिंग मध्ये आपण बेस घेतलं, सोबत एक बुरशीनाशक घेतलं होतं। त्याच्यानंतर आपण याला जैविकची ड्रिंचिंग केलेली आहे, GK, ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, पोटॅशियम, बस तेच तुम्ही जे दिली होती तेच। आणि त्याच्यामध्ये आपण न्यूट्रिसिल DF हे आपण एकरी 1 लिटर ऍड केलं होतं। तर त्या कारणानं आज तरी असा प्लॉट दिसते की बाकीच्यांचे प्लॉट पिवळे पडायला सुरुवात झाली होती, आपल्या प्लॉटमध्ये आत्ता कुठं पिवळेपणा चालू झालेला आहे, कारण की ते आता मॅच्युअर झालेलं आहे, नाही तर आतापर्यंत पूर्ण ग्रीनरी टिकून होती। आता ह्या झाल्या तुमच्या ड्रिंचिंग। आता फवारणीमध्ये फवारणीचं शेड्यूल काय काय केलं होतं त्यात थोडक्यात, जास्त प्रमाणात नाही पण थोडक्यात एक सांगितलं तर खूप चांगलं आहे। आपण याला फवारणीमधून पण पहिल्या फवारणीने सीवीड दिलं होतं, त्याच्यामध्ये आपण विकार घेतलं होतं। दुसऱ्या फवारणीमध्ये आपण त्याला स्पाईन दिलं होतं, स्पाईन आपण ड्रिप नाही दिलंय आणि फवारणीतून सुद्धा दिलंय। आणि फवारणीमध्ये बुरशीनाशकाचा विचार केला तर आपण हे चांगल्या क्वालिटीचे बुरशीनाशक वापरले, जसे की अमिस्टार टॉप झालं, म्हणजे जसं आपलं बेस घेतलं होतं आणि त्यासोबत कीटकनाशक घेतलं होतं। आणि असे कीटकनाशक वापरले आपण की जे मधमाशीला घातक नाहीये, जसे की डेलिकेट झालं, त्यानंतर ताईची झालं, हे या प्रकारचे कीटकनाशक आपण वापरले आणि बुरशीनाशक हे आपण एकदम चांगल्या क्वालिटीचे वापरले। आता गोंडा आल्याच्या नंतरला सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट अशी असते की पॉलिनेशन व्हायचं। आता आपण जर कधी हा गोंडा पण बघितला तर याच्यात 2 प्रकारचे, आता हे क्रॉस पॉलिनेशन क्रॉप आहे, क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे।
म्हणजे काय तर याच्यात मेल आणि फिमेल, नर आणि मादी दोन्ही पण प्रकारे प्रेझेंट असतात. तर याचं पॉलिनेशन होण्यासाठी आपल्याला मधमाशी गरजेची असते. पण कधी कधी काय होतं की मधमाशी येत नाही. त्यासाठी आपण वेगवेगळे प्रकार याच्यात वापरतो. जसं की आपण करायला गेलं तर गुळाचं पाणी करतो, त्यात विलायची टाकून. त्यानंतरला याला व्यवस्थित कपड्यानं याच्यावरतून कपडा फिरवतो गोंड्यावरतून, जेणेकरून त्याचं पॉलिनेशन होईल. तर याच्यात दोन प्रकारचे हे असतात, एक मेल असतं एक फिमेल असतं. जो मेल असतो त्याचं मॅच्युरिटी ही फिमेलच्या 2 दिवसा अगोदर होती. म्हणजे मेल मॅच्युअर झाल्याच्या नंतरला 2 ते 3 दिवसानंतरला फिमेल येतं. त्यानंतरला मग ते फिमेल क्रॉस पॉलिनेशन झाल्याच्या नंतर त्यात सीड तयार होतं. ह्या टर्मला एक डायकोगॅमी ही टर्म म्हणते. म्हणजे सोप्या भाषेत सांगायला गेलं तर मेल फिमेल दोन्ही एका झाडावरती आहे, एका फुलात आहे. पण त्याचं पॉलिनेशन होण्यासाठी मेल अगोदर मॅच्युअर होतो, फिमेल नंतर मॅच्युअर होतो. तो कालावधी जो जातो त्या कालावधीत आपल्याला मधमाशीची गरज असते. तर सेटिंग झाल्याच्या नंतरला पूर्णपणे आता याच्या सीड तयार होत आहे. आपण आता पूर्ण प्लॉट बघितला, तिथनं बघितला 2 एकरचा पूर्ण प्लॉट आहे आपला स्टार्ट तो आता आपण एंडपर्यंत आलेलो आहे. याच्यात फुलांची संख्या, त्याच्या गोंड्यांची संख्या खूप सुंदर आहे आणि सीड सेटिंग पण खूप चांगली झालेली आहे. सुद्धा जास्त फवारण्या न करता कमी फवारण्या आहेत, इतका सुंदर प्लॉट आपला आलेला आहे. हो, अभिनंदन तुमचं. धन्यवाद. हो.